या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते, त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही। कोण आहेत त्या 4 व्यक्ती, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। नंबर 1, कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानभूमीतून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो। नंबर 2, मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये। नंबर 3, झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नयेत, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते, कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पायाने म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते, त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते। नंबर 4, एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत, त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडावे। पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे। नंबर 5, साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात। नंबर 6, जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये। जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दाक्ष यांची हत्या केली होती। नंबर 7, भाच्याने मामाच्या पाया पडू नये। भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेनुसार सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता। नंबर 8, जेवताना पाया पडू नये। एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये। नंबर 9, प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये। तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेला व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणारा असेल तर त्यांना नमस्कार करू नका। नंबर 10, शत्रूला कधीच करू नका नमस्कार। आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्याच्या मनात कायम द्वेष असतो, आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा येते, तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो, म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये। कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते। नंबर 1, मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो। नंबर 2, वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो। नंबर 3, वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो। नंबर 4, काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्र ग्रह मजबूत होतो। नंबर 5, मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो। नंबर 6, संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो। नंबर 7, वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो। नंबर 8, सासऱ्याच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो। कोणाला ओलांडू नये। 1, कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये। 2, अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये। 3, ज्या कुत्र्याला आणि दोऱ्याला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये। 4, केस, भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये। या 4 लोकांचं आपल्या घरी येणं शुभ असतं। 1, जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमची नंदीचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं, पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे। मुलीने माहेरी पाहुणचाराला साठी यावे। 2, तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात, पण जावयाने घर जावई होऊन राहू नये। 3, तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते। 4, तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात। कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लागू नये। हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते, कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगतो। कुमारी मुलींना पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो। हिंदू धर्मशास्त्रेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असेल तर पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।